महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं। राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी थेट पिस्तूल विधिमंडळाच्या आवारात आणली होती। या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली होती। महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगण्यासाठी विरोधकांनी हातात घेतलेले हे बॅनर पुरेसे आहेत। राज्यात सुरू असलेल्या गुंडाराजच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। गेली शिवशाही आली गुंडशाही असा बॅनर विरोधकांनी हातात घेतला होता। मुख्यमंत्र्यांसोबत गुंडांनी केलेल्या फोटो सेशनचाही एक बॅनर तयार करण्यात आला होता। कल्याणमधील गणपत गायकवाड यांचा फोटो झळकावून कल्लू मामा कोण असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। यावेळी विरोधक हातात खेळण्यातली पिस्तूल घेऊन आले होते। शासन आपल्या दारी, गोळीबार घरोघरी अशी घोषणाबाजी करण्यात आली। गुंडांचं उदात्तीकरण केलं जातं। ज्या गुंडांचा गँगवॉरमध्ये मृत्यू झाला त्यांचं उदात्तीकरण केलं जातं। सर्वसामान्य माणसाचा जीव सुरक्षित नसताना गुंडांना संरक्षण दिलं जातं आणि म्हणून आज आम्ही प्रतिकात्मकरित्या विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलंय। कारण या रिव्हॉल्वर आज फक्त खेळण्यातल्या रिव्हॉल्वर आपण पाहत होतो, आता घरोघरी या रिव्हॉल्वर गेले आणि याला सरकारचा आशीर्वाद आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत। गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला, पण भाजपनं त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही। ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर सरकारी पक्षातील आमदार नितेश राणेंनी दिलेल्या भेटीबाबतही विरोधकांनी नाराजी व्यक्त केली। विरोधकांच्या या आंदोलनाचा सरकारवर काही परिणाम होईल का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।